दुसऱ्यांदा तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, काय चर्चा झाली आणि काय तुम्ही आले कशासाठी होते? नाही, मी त्यांची तब्येत बघायला मी या ठिकाणी काही मंत्री म्हणून आलो नाही, एक कार्यकर्ता म्हणून त्यांची तब्येत बघायला आलो. शेवटी त्यांच्या तब्येतीची काळजी मला एकट्याला नाही, पुऱ्या महाराष्ट्राला आहे, देशभरच्या लोकांना आहे. त्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली, तब्येतची विचारपूस केली. त्याच्यामध्येच माझी इच्छा आहे का सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, जरांगे पाटील साहेब हे काही एक असा मार्ग काढायला पाहिजे की त्यामध्ये यांची बी संमती घ्यायला पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनाही मी आता जी मी चर्चा केली मी त्यांना बोलणार आहे आणि चांगली चर्चा, शेवटी चर्चा केल्याशिवाय कोणताही मार्ग निघत नाही आणि चर्चा झाली तर मार्ग निघेल. आमच्याकडे आता शेवटचे मला वाटतं अंदाजित 8-10 दिवस अजून बाकी आहे आणि या 8-10 दिवसामध्ये काही ना काहीतरी निर्णय व्हावा ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. त्या अपेक्षेने मी या ठिकाणी आलो. मला काही सरकारने इथे पाठवलं नाही, मी काही सरकारच्या वतीने आलो नाही, पण त्यांचा एक मित्र म्हणून किंवा हितचिंतक म्हणून किंवा त्यांना मानणारा एक कार्यकर्ता म्हणून मी इथे आलेलो आहे. आम्ही दोघांनी चर्चा केली आणि चर्चा करताना मग एकदा तब्येतीच्या नंतर बाकीच्याही चर्चा जे काही आज सध्या आमच्याकडं आज काही चर्चा झाल्या, काही चर्चा आता त्याला अंतिम रूप देताना शिंदे समितीचा अहवाल, जरांगे पाटील साहेबांची मागणी, अजून काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मागणी आहे. या सर्व विचारात घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यामध्ये निर्णय घेतील असं मला वाटतं आहे. शेवटी मी पहिलेच बोललो की मी या ठिकाणी जो आलो मी त्यांचा मित्र म्हणून ह्याच भावनेने त्यांची तब्येत खराब त्यांना मी वेळ घेतला आणि आलो भेटायला. तुम्ही मागे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस तुम्ही असं म्हटले होते की त्यांचा जो निरोप आहे ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना पोहोचवणार आहात, तो तुम्ही पोहोचवला होता का आणि त्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, त्याच्यामध्येच आता तुम्ही पाहिलं आज बऱ्यापैकी काही ना काही चर्चेला सुरुवात झाली. शेवटी कसं आहे का काही अंतिम निर्णय घेताना सरकार आणि सरकारचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अंतिम निर्णय सर्व विचार विनिमय करून घेतो. मी या ठिकाणी काही बोलावं असा ठोस मी काही बोलणार नाही, पण मी प्रयत्न जरूर करू. खारीचा वाटा माझा दोघांच्या चर्चेमध्ये राहावा ही माझी विनंती राहील. आणि शेवटी ते बी जी लढाई लढू लागले ती लढाई त्यांच्या समाजाच्या, गोरगरिबाच्या, शेवटच्या माणसाची लढाई लढू लागले. सरकार अंतिम निर्णय घेताना सरकार म्हणून सरकारची जी तपासणारी यंत्रणा आहे, आता काही अहवाल आम्हाला अजून तो काही लोकांमध्ये आला नाही, अजून काही लोकांना दाखवला नाही, पण काही अहवालाची चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयासोबत त्यांची झालेली आहे आणि त्यानुसार तो अंतिम निर्णय घेतील. मला वाटतं अजून 8-10 दिवसामध्ये याचा काही ना काहीतरी निर्णय तोडगा निघेल. मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती, मला चांगली आठवण आहे, सन्माननीय जरांगे पाटील साहेबाचा एक तिकडून उपोषण चालू होतं आणि इकडे आमचा दसरा मेळावा होता. दसरा मेळाव्याच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी मराठा समाजाला रिझर्वेशन देणार, तर मला मुख्यमंत्रीच्या घोषणेवर मुख्यमंत्रीची जे काही शब्द आहे त्या शब्दावर मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील. 13 महिने नाही झालं ते 13 दिवसात होईल असं वाटतं? कसं आहे, काही निर्णय असे असतात का त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी त्यांनी आता तो रूप दिला आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून काही निर्णय घेतले तर निश्चित ते होतात. शेवटी कधी ना कधीतरी करायचं आहे आणि केल्यासाठी आमच्याकडे जे दिवस बाकी आहे आम्ही तितकंच बोलणार. यामध्ये अंतिम निर्णय घेताना मुख्यमंत्री महोदयाला सर्व महाराष्ट्र राज्याच्या अनेक नेते आहेत, अनेक संघटना आहे, सर्वाला विचारात घेऊन ते अंतिम निर्णय घेतील. एक व्हिडिओ व्हायरल झाला आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके सरांचा प्रचंड मद्यप्राशन करून गोंधळात एक व्हिडिओ व्हायरल झाला. आता मी त्यांच्याबद्दल काही बोलावं त्याला कॉन्ट्रेसी तयार होईल. मी काही बोलत नाही कोणाच्याबद्दल. माझी एकच सर्वांना विनंती आहे का महाराष्ट्र हे ओबीसीचं आहे, मराठ्यांचा आहे, मराठा आपला मोठा भाऊ आहे. बाकी आम्ही सर्व जे काही ओबीसी असतील ते बी समाजामधल्या शेवटी त्यांचं नेतृत्व ते करतात.
तर त्यांनी काय केलं, मी तर काही व्हिडिओ काही पाहिला नाही, परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया देणं, पाहिल्याशिवाय विचारल्याशिवाय बोलणं हे काही शक्य नाही. बरं, आता तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहात का, किंवा काय बोलणं करणार आहात का, किंवा त्यांनी काय संदेश तुमच्याकडे दिलाय का, आता तो घेऊन जाणार? नाही, त्यांची माझी जी चर्चा झाली, ही चर्चा मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोलणार. मुख्यमंत्री महोदय सर्वाला विश्वासात घेऊन याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. शेवटी मला असं वाटतं की आता कुठेतरी वेळ शेवटचा 10, 15, 13 दिवस जे काही असेल ते तर इलेक्शन कमिशनर साहेब कधी निवडणूक लावतात त्यांना माहिती आहे. पण मला वाटतं की बऱ्यापैकी आता अहवालाचा अनेक सुनावण्या शिंदे समितीने घेतलेल्या आहेत. त्यांचा टेंटेटिव्ह अहवाल ते पूर्ण अभ्यास करून सरकार याच्यावर अंतिम निर्णय घेईल. बरं, त्यांनी काही आम्हाला जे ऐकायला आलं त्यातल्यापैकी होतं की तुम्ही आचारसंहितेच्या लागण्याच्या आधी हे मार्ग लावा, प्रश्न मार्गी लावा वगैरे वगैरे. नाही, निश्चित मी आताही प्रामाणिकपणाने बोलू लागलो की आचारसंहितेच्या अगोदर कदाचित लागला तो पुढची कॉन्ट्रवर्सी होणार नाही. पुढं जरांगे पाटील साहेबाचा समाधान नाही झाला तर जरांगे पाटील साहेब काय करतील ते काही मला कोणाला विचारणं किंवा कोणाला बोलणं, त्यांची जी एक यंत्रणा आहे ती त्यांना बोलते आणि ती यंत्रणा त्यांची गोपनीय असते. मलाही एक दिवस मी त्यांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं तुम्ही असं समजू नका का मला काही कळत नाही, माझी यंत्रणा स्पेशल, माझी जे लोक आहे मला पूर्ण निरोप देतात, पूर्ण माहिती देतात. मी त्यांच्यासमोर बोलू लागलो काही याच्यामध्ये. तर मी म्हणलं साहेब तुमचाही सन्मान करण्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. माझी प्रामाणिक इच्छा आहे, त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की कदाचित तुम्ही माझ्या निर्णयाला होकार दिला आणि नाकार दिला मला पुढचे पावलं उचलावं लागेल. मला ते स्पष्ट शब्दामध्ये बोलले त्यांनी. तुम्ही मी थोडा बाहेरून ऐकलं, कारण की तुम्ही लोक मी तुम्हाला विनंती करू लागलं बाहेर जा, मला बोलायचं आहे, तुम्ही समोरच उभे आहे. माझी तर अशी झाली परिस्थिती आणि हे काही बंदूकपेक्षा कमी नाही, बरोबर जरांगे पाटील साहेब, हे बंदूकचे बी पेक्षा खतरनाक आहे, इतका रसायन खतरनाक आहे. काय होतो, काय बोलतो, कसे बोलतील, याच्यामधला किती छाटकाट करतील आणि काय दाखवतील याची बी गॅरंटी. तुम्ही मागे ज्यावेळेस बोलणं झालं त्यांच्याशी त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं होता की 2 नियम एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा आहे. आता दोघांनाही समोर. अरे बाबा, त्यांनी माझी इच्छा यासाठी बोलली आहे की मुस्लिम समाजाला रिझर्वेशन मिळावं. हे जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की ते बी समाज गरीब आहे, त्यांच्याही शिक्षणापासून एज्युकेशनपासून दूर आहे असं त्यांनी बोलले. तर ते मराठा बांधवांची लढाई लढताना त्यांनी मुसलमानाच्या सोबतही त्याला जोडलं. तर मी ज्या जातीचा आहे त्यांचा तितका तर मी आभार मानायला पाहिजे, तितकं तर मी हात जोडायला पाहिजे. आणि मी असं नाही, आमच्या आयुक्तालयाचा उद्घाटन होता त्या दिवशी हजारो आमचे जे जबाबदार महाराष्ट्राचे आले होते त्यांच्यासमोर त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेतला. त्याच्यामध्येही काही लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या, ठीक आहे, ते त्यांचा प्रश्न आहे. पण मी काय करावं, कसं करावं, ती सत्य परिस्थिती जी आहे ती मी बोललो बस. याच्याशिवाय मला काही फार जास्त बोलायचं नाही. मला कुठे गुंतवू नका. म्हणजे शब्दामध्ये माझी पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की हे मी यांच्या परिवाराचा एक सदस्य म्हणून, त्यांचे हजारो लाखो करोडो अनुयायी आहे, छत्रपती शिवरायांच्या नावाने जुडलेला हा, बस माझी इतकीच तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. ईश्वर अल्लाह भगवान यांना लवकरात लवकर तंदुरुस्त करो, त्यांची तब्येत चांगली राहो हीच प्रार्थना करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.